नाहीतर आम्ही पंचायतीने काही ऍक्शन घेतली नाही म्हणून असं होईल का की ऍक्शन पंचायत घेणार नाही म्हणून पंचायतीने ऍक्शन घेतली. फर्स्ट आम्ही जीत सरांकडेच गेलो भेटायला. असं काही घडतं त्यावेळेला डायरेक्ट पंचायत जाऊन अटॅक करणं त्यापेक्षा MLA ला सांगून सगळं काही करण्यात हिताचं असतं ना, लोकांचं पण हिताचं आहे ते. आम्हाला कोणाचं मोडून तोडून काय करून असं कोणाचं घर उद्ध्वस्त करून बाकीचं सगळं व्यवस्थित करायचं हे तर शक्य नाही. आम्ही येऊन जीत सरांना आधी भेटलो. त्यांनी लगेच PWD ते वॉटर सप्लायचं आहे त्यांना सांगितलं. त्यांनी येऊन आम्हाला एकदा रोड करून दिला. त्यावेळेला आम्ही इकडचा थोडाफार रस्ता होता कमी मोडला देखील होता आणि त्यांच्यातून रस्ता घालवला होता. पण लोकांचं असं होतं की 2 वर्ष काय हा प्रॉब्लेम झाला नव्हता कारण तुम्ही कसे घातलेले नव्हते. बरोबर, जेव्हा हे दुरीत घातले तेव्हा प्रॉब्लेम झाला. लोक काय म्हणतो हे मोडल्यानंतर आमच्यातनं पाणी जातं. आता कोणाच्यातनं पाणी घालवायचं आणि कोणाच्यातनं नाही हा मोठा हे होता. जीत सरांमुळे ते पॉसिबल झालंय आता की कोणालाही न दुखवता हे इतकं मोडून आता पाणी घालवण्याची फक्त वाट करतोय. आणि सरांनी आश्वासन देऊन सांगितलं की इथून एक आता गटर करून देणार म्हणून मग हा प्रॉब्लेम होणार नाही. बट हे स्टेटमेंट चुकीचं आहे की पंचायतने काही केलं नाही असं. आम्ही सरांकडे जाऊन सरांनी पण लक्ष घातलं आणि आम्ही जाण्याआधी सरांनी त्यावर ऍक्शन घेतली होती कारण PWD इथे अवेलेबल होतं त्यावेळेला. असं 3 ते 5-6 वेळा तरी PWD येऊन गेलं, इन्स्पेक्शन करून गेलं. इव्हन पाण्याला वाढ देऊन पाणी काढूनही टाकलं आणि ते दगडही करप म्हणतात ते करप पण घातली होती आणि बुजवलं होतं. बट तो प्रॉब्लेम काय असा सॉल्व्ह होणार नाही नुसती करप घातली कारण वरून येणाऱ्या पाण्याला कोणी अडवू शकत नाही. तर पाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणून सरांनी आम्हाला सोल्युशन दिलं की ह्याचं काही एस्टिमेट काढलेलं नाही आहे. मला कोणी प्रश्न पण केले काय तर तुम्ही डायरी घेऊन कसे करतायत म्हणून आम्ही जीत सरांच्या विश्वासावरती राहिलो आणि त्यांनी आज ते करून दाखवले की आता ते गटार करणार आहेत आणि त्याच्यामुळे तो निचरा होणार आहे. आणि तिथे जाऊन ते पुढे एक गटार आहे लक्ष्मीकांत पार्सेकर सरांच्या घरात त्याला जाऊन ते अटॅच करणार आणि इथून येणारं पाणी तिथपर्यंत जाणार. खरंच मी जीत सरांची खूप थँक्यू आहे की आम्ही एक म्हणजे असं एक शब्द टाकावा आणि त्यांनी ते काम करावं पूर्ण आणि ते करून दाखवलंय आणि केलंय आणि आता हे चालू आहे आणि यापुढे ते काम पूर्ण होणार आहे. तर खरंच जे आम्ही सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं होत नाही. फक्त आम्हीच त्यांच्याकडे जाण्याची गरज असते आणि आम्ही ते जाऊन केलेलं आहे. त्यामुळे प्लीज ही स्टेटमेंट दूर करा की पंचायत सरांकडे गेलेली नाही आहे म्हणून. आणि आम्ही गेलो आणि आम्ही जाण्याआधीच सरांनी सगळं ते करून दाखवलेलं आहे. आणि थँक्यू म्हणेन तेवढं कमी आहे सर तुम्हाला ॲक्च्युली सांगते कारण हा प्रॉब्लेम खूप मोठा होता आणि खरंच वाटत होतं एक छोटं मोठं ॲक्सिडेंट होतं तर सोडा पण कधी कोणाचं त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणाला हानी होता गमाने इतकंच माझं मत होतं म्हणून परत आम्ही सांगत होतो. बट आता हा सरांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तर खरंच थँक्यू सो मच सर सगळ्या पंचायतीच्या वतीने आणि माझ्या गावातल्या वतीने पण थँक्यू.